आज आपण बघणार आहोत नवरा माझा नवसाचा हा चित्रपट. ह्या चित्रपटाची सुरुवात एका मंदिरातून होते. मंदिरामध्ये आपण पाहतो भक्तीला, ही देवाकडे प्रार्थना करत असते की आमच्या संसाराला चांगलं चांगलं होऊ देत असं. त्यानंतर आपल्याला तिथे कळते की भक्तीचे लग्न झालेले आहे वक्रतुंडशी. त्यानंतर आपण वक्रतुंडला पाहतो. वक्रतुंड घरामध्ये चित्र काढत असतो. त्यातून आपल्याला कळते की वक्रतुंड हा एक चित्रकार आहे. त्यानंतर भक्ती घरी येते व ते दोघे बोलत असतात. त्यातून आपल्याला कळते की त्यांच्या लग्नाचा आज वाढदिवस आहे. वक्रतुंडने एक लहानसा केक त्यांच्या बड्डे सेलिब्रेशनसाठी आणलेला असतो. त्यानंतर ते दोघे ते लहानसा केक कापतात व वक्रतुंड म्हणजेच वॅकी भक्तीला सॉरी म्हणतो की मी तुझ्या इच्छा पूर्ण करू शकलो नाही. आपल्या लग्नाला 10 वर्ष झाली तरीही आपण अजून ह्या लहानशा खोलीमध्ये राहत आहे व तुझ्यासाठी वाढदिवसासाठी मी एक केकही आणू शकलो नाही. त्यानंतर आपण परत पाहतो की भक्ती रस्त्याने चालत असताना तिला वॅकीची आत्या भेटते व त्या दोघीजणही घरी येतात. घरी आल्यानंतर आत्ती भक्तीला विचारते की ह्या घराचं गोकुळ कधी करणार, म्हणजेच तुम्ही मुलाला कधी जन्म देणार आहात. ह्याच्यावरती भक्ती म्हणते की तुमचा वक्रतुंडच ऐकत नाही आहे. तो म्हणतोय मी पूर्णपणे सेटल झाल्याशिवाय आपण मुलाबाळाचा विचारही करायचा नाही. इथून आपल्याला कळते की भक्ती व वक्रतुंड यांची फायनान्शियल कंडिशन काही चांगली नाही आहे. आत्तीसोबत बोलत असताना भक्तीला कळते की वॅकी म्हणजे तिचा नवरा हा नवसाचा आहे. नवसाने झालेला होता त्याच्या आईवडिलांना तो. व वक्रतुंडच्या वडिलांनी नवस मागितलेला असतो की जर मला मुलगा झाला व तो जगला तर मी त्या मुलाला विवस्त्र म्हणजेच नागडा घेऊन तुझ्या दर्शनाला येईल. व भक्ती आता वक्रतुंडकडे हट्ट करते की हा नवस आपण पूर्ण करूया व आपल्या मागं जी साडेसाती लागलेली आहे एवढ्या वर्षाची ती दूर करूया व सुखाने संसार करूया. पण हा नवस फेडण्यासाठी वॅकी हा जराही तयार नसतो. त्याला तो विचारही करवत नसतो की विवस्त्र गणपतीपुळ्याला जायचा. त्याच्या वडिलांनी जेव्हा तो नवस मागितला तेव्हा वक्रतुंड हा जन्मलाही नव्हता व वक्रतुंड जन्मताच त्याचे वडील वारले होते. त्यामुळे तो नवस पूर्ण करायचा राहून गेलेला होता. पण आता वयाच्या 35-40व्या वर्षी तो नवस पूर्ण करायचा म्हणजे खूप अवघड काम होते व हेच वॅकी भक्तीला समजावून सांगत होता. पण ती ऐकायला तयारच नसते. तिला काहीही करून हा नवस पूर्ण करायचा होता व त्यांच्या मागं जी पैशाची चणचण आहे ती त्यांना दूर करायची होती. पण वॅकी ह्या गोष्टीला ऐकत नव्हता. त्यानंतर आपण भेटतो वॅकीच्या एका मित्राला, ज्यांच्याच घरात वॅकी भाड्याने राहत असतो व तो त्यांना एक आयडिया देतो की आपण एका नकली बाबाला उभा करूया व त्याला एक पुतळा मंदिरामध्ये नेऊन त्याचे कपडे काढण्यासाठी तयार करूया. व ते तसे करतात व ते उघडे बाबा यांच्याकडे येतात. उघडे बाबा म्हणजे वॅकी व त्याच्या मित्राने मिळून ठरवलेला एक ॲक्टर असतो. त्यानंतर ते उघडे बाबाला भेटतात व आपला सगळा विषय सांगतात. त्यानंतर उघडे बाबा त्यांना एक आयडिया देतात की त्याच्याऐवजी वॅकीसारखाच एक पुतळा तयार करा व मंदिरामध्ये नेऊन त्याचे कपडे काढा म्हणजे तुमचा नवस पूर्ण होईल. ठरल्याप्रमाणे उघडे बाबा एवढं सांगतात. पण ते जे मनाचीही काही जसे की हा पुतळा 4 चौघामध्ये न्यावा, एकांतामध्ये नेऊ नये व ह्या पुतळ्याबद्दल कोणालाही काही कळून देऊ नका.
आता उघडे बाबांनी हे सांगितल्यामुळे भक्तीही असंच करायचं असे म्हणते व ते हा नवस पूर्ण करण्याच्या तयारीला लागतात. त्याप्रमाणे वॅकी एक पुतळा तयार करतो, त्याला स्वतःसारखेच कपडे घालतो व हा पुतळा आता आपण यष्टीने गणपतीपुळ्यापर्यंत न्यायचा असा ते प्लॅन करतात व भक्ती त्यांच्यासाठी यष्टीचं रिझर्वेशनचे तिकीट्सही घेऊन येते. त्यानंतर आपण पाहतो की वॅकी व त्याचा मित्र दोघे पुतळे घेऊन यष्टी स्टँडवरती येतात व उद्याच्या जाणाऱ्या बसमध्ये ते सीट खाली पुतळा लपवतात. तेव्हाच आपण पाहतो की अजून एक माणूस येतो, तो पुतळा पडतो व त्याच्यामध्ये काही हिरे ठेवतो. त्यानंतर आपण दुसऱ्या दिवशी पाहतो की वॅकी व भक्ती यष्टी स्टँडवरती येतात व तेथे बसची चौकशी करायला लागतात. तिथे त्यांना कळते की बस थोड्याच वेळामध्ये येणार आहे व तिथेच आपण भेटतो या बसच्या कंडक्टरला व तो बस आलेल्याचे त्यांना सांगतो व त्यानंतर भक्ती व वक्रतुंड हे दोघेही बसमध्ये बसतात. तसेच त्या बसमध्ये अजूनही काही पॅसेंजर्स असतात व बस गणपतीपुळ्याला जायला निघते. वक्रतुंड पुतळा व्यवस्थित ठेवलेला आहे का नाही हे एकदा चेक करतो. पुतळा व्यवस्थित असतो व ह्यांची बस आता गणपतीपुळ्याच्या दिशेने जायला निघते मुंबईहून. बस स्टँडच्या बाहेर पडत असतानाच आपण बघतो की एक माणूस बस अडवतो व त्याच्यामध्ये चढतो व माझ्या बगर ही बस कशी सोडली असेही विचारतो. साऊथ इंडियन माणूस असतो तो. त्यानंतर तो आतमध्ये येतो व आपण पाहतो की त्याच्या एक सोडून दोन दोन लग्न झालेले असतात, 2 बायका असतात त्याच्या. त्यानंतर परत ही गाडी गणपतीपुळेच्या दिशेने जायला निघते मुंबईहून. बस हायवेहून जात असते व कंडक्टर तिकीट काढत असतो व तिकीट काढत असतानाच आपल्याला बसमधील सर्व लोकांशी इंट्रोड्यूस केलं जातं. त्याच्यामध्ये आपण पाहतो की एक पारसी म्हातारी भक्ती व वॅकी यांच्या मागेच बसलेले असते. त्यानंतर आपण पाहतो की बसमध्ये एक कपल हेल्मेट घालून बसलेलं असतं. त्यानंतर आपण एका व्यक्तीला भेटतो जो की बोलायला येत नसतं, त्याला मुका असतो तो. अशाच खूप गमतीशीर लोकांना आपण ह्या बसच्या प्रवासामध्ये भेटतो. थोडं पुढे गेल्यानंतर बस ड्रायव्हर बस थांबवतो व पाहतो तर सोनू निगम हे त्यांच्या यष्टीसमोर उभे असतात. त्यांची गाडी बिघडलेली असते, त्यामुळे ते वाट बघत थांबलेले असतात गाडी सुरू. तेव्हा हे कंडक्टर व ड्रायव्हर त्यांना बसमध्ये येण्याची विनंती करतात. त्यानंतर सोनू निगम बसमध्ये येतात. ह्या ठिकाणी हिरवा निसर्ग हे गाणं आहे. त्यानंतर परत सोनू निगम उतरतात व आपली बस परत गणपतीपुळ्याकडे जायला निघते. जरा पुढे आल्यानंतर वॅकीला आठवतं की त्यांच्या मागं बसलेल्या पारशी म्हाताऱ्याने त्यांना पेनला आल्यानंतर उठवायला सांगितलेले होते, पण गाडी जरा पुढं आलेली असते. त्यामुळे वॅकी व भक्ती ड्रायव्हरला विनंती करतात व गाडी रिटर्न घ्यायला सांगतात. ड्रायव्हर त्या हिशोबाने गाडी मागंही घेतो, पण त्या म्हातारीला उतरायचे नसते. त्या म्हातारीला फक्त गोळ्या खायच्या असतात. त्यानंतर आपली गाडी परत गणपतीपुळेच्या दिशेने जायला निघते. तेव्हाच पुढे थोडं गेल्यानंतर एक मंत्री गाडीमध्ये चढतात, शीला राजे नावाच्या, व त्या बसमध्ये
सर्व लोकांना त्यांना काही प्रॉब्लेम आहे ते विचारत असतात व विचारत असतानाच त्यांना तो पुतळा दिसतो. तेव्हा भक्ती लगेच त्यांना गाडीच्या बाहेर घेऊन येते व त्यांना समजवते की हे तुमच्या विरोधी पक्षातल्या लोकांचं काम आहे तुम्हाला फसवण्यासाठी, त्यामुळे तुम्ही त्याचा जास्त विचार करू नका असे बोलून त्यांना ती बसच्या बाहेर पाठवते व बस आपली परत पुढे जायला निघते. त्यानंतर आपण पाहतो की एका बाईला गाडीमध्ये उलट्या होत असतात. आपल्याला परत कळते की ती बाई ॲक्च्युअलमध्ये प्रेग्नंट असते, त्यामुळे तिला कोरड्या उलट्या होत असतात व तिच्या सासूने गणपतीकडे नवस मागितलेला असतो की मी आजी होऊ दे व तो नवस त्या बाईचा पूर्ण झालेला असतो. हे ऐकून भक्ती व्याकीला म्हणते की बघ, त्यांचा नवस पूर्ण झाला तसाच आपलाही नवस पूर्ण होईल. त्यानंतर आपण पाहतो की एक गुंडासारखा माणूस गाडीमध्ये चढतो व कंडक्टरही त्यांना बघून घाबरतो. त्यानंतर आपण पाहतो की पोलीस स्टेशनमध्ये आपण पाहतो की बाबू कालिया नावाचा एक गुंड एका बसमधून प्रवास करत असतो. आपली बस गणपतीपुळ्याच्या दिशेने पुढं चालत जात असते. त्यानंतर वॅकी व भक्ती टाइमपाससाठी पुढे बसलेल्या व्यक्तीकडे पेपर मागतात व त्या पेपरामध्ये बाबू कालिया हा गुंड फरार झालेल्याची बातमी आलेली असते व वॅकी व भक्ती यांच्या मागं बसलेल्या एक व्यक्ती सांगतो की मी बाबू कालियाला बघितलेले आहे व वॅकी त्यांना म्हणतो की आपण त्याचं चित्र काढूया, कारण वॅकी हा एक चित्रकार असतो. त्यानंतर वॅकी त्या माणसाच्या सांगण्यानुसार बाबू कालियाचं चित्र काढत असतो. त्यानंतर आपण पाहतो की मागं बसलेली म्हातारी वॅकीवरती रागवलेली असते, कारण स्टॉप आल्यानंतर वॅकीला त्याने उठवायला सांगितलेलं असते पण वॅकीने त्यांना उठवलेलं नसतं. तेव्हा वॅकी म्हणतो की तुम्हाला गोळ्याच खायच्या आहेत ना, मग आत्ता खा, त्याला काय होते. तर ते म्हातारे म्हणते की नाही, मला तिथं उतरायचे होते. त्यानंतर आपण पाहतो की गाडी एका ठिकाणी थांबते. तेव्हा भक्ती आपला पुतळा बरोबर आहे का हे बघायला वॅकीला सांगते. तेव्हा ते पुतळा काढतात. तेव्हा आपण पाहतो की पुतळ्यावरती काही सॉस पडलेला असतो व भक्ती वॅकीला ते धुण्यासाठी पाणी आणायला पाठवते. तेवढ्यात आपण पाहतो की बसमधील सगळे लोक बसमध्ये चढायला लागतात व वॅकी बाहेरच थांबतो. पण भक्तीने तो पुतळा आपल्या शेजारच्या सीटवर ठेवलेला असतो, त्यामुळे लोकांना वाटतं की वॅकी हा बसमध्येच आहे व बस सुटते. त्यानंतर आपण पाहतो की वॅकी हा बसच्या मागं लटकून पुढं येत असतो. त्यानंतर बाहेर एका ठिकाणी शूटिंग चाललेलं असतं व ते बघून बसमधील लोक गाडी थांबवायला लावतात व सर्व लोक शूटिंग पाहायला जातात. तेव्हाच वॅकी जो बसच्या मागं लटकलेला असतो तो गाडीच्या आतमध्ये येतो व त्यानंतर ते दोघे शूटिंग बघायला जातात. तर शूटिंगमध्ये जो माणूस उघडे बाबा बनलेला असतो तोच त्या शूटिंगमध्येही काहीतरी काम करत असतो व भक्त त्याला कुठेतरी पाहिल्यासारखं म्हणते. तेव्हा वॅकी तिला बसमध्ये जायला सांगतो, पुतळा योग्य ठिकाणी आहे का बघायला सांगतो.
व शूटिंगचा डायरेक्टर हा माझा मित्र आहे व तुम्हाला पिक्चरमध्ये काम करायचं असेल तर ॲक्शन म्हटल्यानंतर त्या आर्टिस्टला जाऊन मारा असे वॅकी सर्वांना सांगतो. त्याने सांगितल्याप्रमाणे सर्व लोक जाऊन त्या आर्टिस्टला मारतात व जो आर्टिस्ट उघडेपावा बनलेला असतो तो आता पूर्णपणे बदललेला असतो लोकांच्या मारण्यामुळे. व वॅकी जेव्हा भक्तीला त्याला दाखवतो तेव्हा भक्ती ही त्या व्यक्तीला ओळखत नाही. त्यानंतर आपली बस परत गणपतीपुळेच्या दिशेने जायला निघते तेव्हा तिथे एक नेपाळी माणूस येतो जो एक रॅपर असतो व तो आपले कला सर्व लोकांच्या समोर ऐकवत असतो. त्यानंतर वॅकीच्या मागं बसलेली म्हातारी जी सारखी त्याला हे स्टॉप आल्यावर उतर ते स्टॉप आल्यावर उठव मला हे सांगत असते, त्याला कंटाळून वॅकी त्या म्हातारीला सीटच्या खाली असलेला तो पुतळा दाखवते व बाबू कालिया हा मीच आहे व मी त्या माणसाला मारलेला आहे असं सांगतो व ती म्हातारी मध्येच रस्त्यामध्ये उतरते व परत आपली गाडी गणपतीपुळेच्या दिशेने जायला निघते. त्यानंतर आपण पाहतो की एक कपल ज्याही चिपळूणला उतरणार असते पण ते चेंज करून गणपतीपुळ्याला जायचं म्हणतात नवसासाठी. त्यानंतर आपली गाडी पुढं गणपतीपुळ्याला जायला निघते पण थोडा पुढे गेल्यानंतर आपण पाहतो की गाडी थोडी बिघडलेली असते व आता रात्रही झालेली असते व बस लवकर दुरुस्त होणार नसून बस आता सकाळीच दुरुस्त होणार असे कंडक्टर सर्व लोकांना सांगतो. त्यानंतर सर्व लोक एका ठिकाणी बसलेले असतात. त्यानंतर आपण पाहतो की तमाशाचा आवाज एका ठिकाणहून येत असतो. तो ऐकून कंडक्टर व त्यांच्याबरोबर काही लोक तमाशा बघण्यासाठी जातात व तिथे कंडक्टर त्यांच्याजवळ असलेली सर्व कॅश बाईवरती उधळून टाकतात व आता ती कॅश परत आणण्यासाठी कंडक्टर परत त्या फडमास्तरकडे जातात तर तो फडमास्तर त्यांना हाकलून देतो व ते हताश होऊन परत येत असतानाच त्या तमाशामधली बाई त्यांना साईडला बोलवते व सर्व पैसे त्यांच्या हातामध्ये देते व आपल्या दोघांतर्फे गणपतीला पेढे व्हा असेही सांगते. त्यानंतर सकाळी आपण पाहतो की आपली गाडी परत गणपतीपुळ्याच्या दिशेने जायला लागलेली असते. गणपतीपुळ्याकडे जात असताना मध्येच एक घाट येतो. त्या घाटामध्ये आता गाडी पोचलेली असते व गाडी घाट चढत असते. त्यानंतर आपण पाहतो की कंडक्टर हे मागच्या सीटकडे जात असतात त्यांचा बूट मागे गेल्यामुळे व ते जेव्हा खाली बघतात तेव्हा त्यांना पुतळा दिसतो व त्या पुतळ्याला डेड बॉडी समजतात व गाडी थांबवायला लावतात व सर्वांना खाली उतरायला लावतात व त्यानंतर ही गाडी आता पोलीस स्टेशनला जाणार असे सांगतात. तेव्हा भक्ती येते व त्यांना सांगते की हा डेड बॉडी नसून हा एक फक्त पुतळा आहे व हे सर्व नवसाचं आहे त्यामुळे मी तुम्हाला जास्त काही सांगू शकत नाही, फक्त माझ्यावरती विश्वास ठेवा व ही गाडी एकदाची गणपतीपुळ्याला जाऊ दे, तिथे गेल्यानंतर मी तुम्हाला सर्व काही सांगते अशी भक्ती म्हणते. त्यानंतर भक्तीचं हे बोलणं ऐकल्यानंतर सर्व लोक त्यांच्यावरती विश्वास ठेवतात व ही गाडी आता गणपतीपुळ्याला जाते. गणपतीपुळ्याला पोचल्यानंतर आपण पाहतो की गणपतीपुळ्याच्या एंट्रीलाच पोलीस बंदोबस्त असतो व कमिशनर माईकवरती पुकारतात की तुमच्या बसमध्ये बाबू कालिया नावाचा गुंड प्रवास करत आहे, त्याने खाली उतरावे. त्यानंतर पोलीस कमिशनर बसमध्ये येतात व ते सर्वांची चौकशी करू लागतात व
आपल्याला कळते की पोलीसमधील एक व्यक्ती ह्या बसमधून प्रवास करत आहे अंडरकव्हर एजंट बनून. व आपल्याला कळतं की जो मुका बनून ह्या गाडीतून प्रवास करत आहे तोच खरा पोलिसांचा माणूस आहे. त्यानंतर आपण पाहतो की बाबू कालिया बसमधील एका मुलाला उचलतो व त्याला बंदूक लावतो. आपण पाहतो की जो व्यक्ती मुंबईमध्येच बसमध्ये चढला होता आपल्या 2 बायकांसोबत तोच खरा बाबू कालिया असतो. त्यानंतर बाबू कालिया वॅकीला तो पुतळा घेऊन यायला सांगतात, कारण त्या पुतळ्यामध्ये बाबू कालियाचे हिरे असतात. पण भक्ती त्याला तो पुतळा गणपतीपुळ्यात घेऊन जा मंदिरामध्ये असे सांगते. तेव्हा वॅकी तिला सर्व सांगतो की तो उघडे बाबा असं काहीही नाही आहे, ते फक्त आम्ही तुझ्या डोक्यातून हे भूत काढण्यासाठी आम्ही सर्व प्लॅन केला होता. पण भक्ती म्हणते की माझी देवावरती श्रद्धा आहे व मला माहीत आहे की हे आपण असं केल्यानंतर माझा नवस पूर्ण होणार. हे ऐकल्यानंतर भक्ती त्याला तो पुतळा मंदिरामध्ये घेऊन जायला सांगते. त्याप्रमाणे वॅकी बसचं मागचं दार उघडतो व तिथून उडी मारतो व पळत मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये जायला निघतो. त्याच्या मागेच बाबू कालिया, त्याचे गुंड व सर्व प्रवासी व पोलीसही सर्वजणच वॅकीच्या मागे धावत असतात. त्यानंतर आपण पाहतो की धावत असतानाच वॅकीचे शर्ट फाटतो पळत असताना, तसंच त्याची पॅन्टही फाटते. त्यानंतर आपण पाहतो की वॅकी हा मंदिरात जातो व मंदिरात गेल्यानंतर त्याची अंडरवेअर तीही फाटते व वॅकीला कळते की आपला नवस देवानेच आपल्याकडून पूर्ण करून घेतलेला आहे व तो मनोभावे गणपतीच्या पाया पडतो. त्यानंतर आपण पाहतो की वॅकी तिथलेच पुजाऱ्याचे कपडे घालतो व हिऱ्याची पिशवी घेऊनही तो बाहेर येतो व ते सर्व हिरे ते पोलिसांच्या स्वाधीन करतो. आता खरंच गणपतीची त्यांच्यावरती कृपा झालेली असते व त्या हिऱ्यांची 10% रक्कम ही आता वॅकीला मिळणार असते. ती रक्कम खूप मोठी असते व त्यातून वॅकी व भक्ती यांची आर्थिक परिस्थिती सुधारणार असते. त्यानंतर गणपतीचे गाणे आहे व त्यानंतर हा चित्रपट संपतो.